साहेब, जरांगे पाटलांनी दावा केलाय की तुम्ही त्यांना फोन केला होता आणि चर्चेसाठी एक सकारात्मकता दाखवली, मात्र आता तुम्ही नाही होऊन पडता असं देखील ते म्हणताय. काय तथ्य या सगळ्या गोष्टी? हे वस्तुस्थिती तशी नाही आहे. खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांचा मोर्चाला निघण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी. मी तयार आहे, चर्चेला येतो. परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे. अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनावर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे. सरकार सकारात्मक, आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे. रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये. मग मी तो काही परत विषय घेतला नाही. कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं, परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चामध्ये काही साध्य होत नसेल, कारण जरांगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते, तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला. त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे. आणि त्या जरांगे पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे, कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर. आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यावरून निरोप व्यवस्थित केला नसला पाहिजे, किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळं मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल. तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना. आज सकाळी ते म्हणले की आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत, तर सरकारकडून किंवा आता तुमच्या सगळ्या समितीकडून त्यांची चर्चेसाठी काही चर्चा केली नाही. आता म्हटल्याप्रमाणे सरकारने कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती. आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईला जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे. समिती म्हणून आम्ही सगळी काही, मी एक राधाकृष्ण विखे म्हणून नाही, पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यांसमेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत. कालही होतो, आजही आहे आणि उद्या राहणार आहोत. एक दिवसाची जी परवानगी दिली गेली आहे ती कुठेतरी चेष्टा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ही चेष्टा केली गेली आहे आमची एक दिवसाची परवानगी. म्हणजे असं आहे की न्याय व्यवस्थेचा न्यायालयाने दिलेला निर्णय तो, त्याच्यावर आता आपण काय भाष्य करणार. आता ठीक आहे, त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे काही मागणी केली आणि न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली आणखीन काही दिवस ते थांबण्यासाठी, त्याला काहीच हरकत नाही. त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही ना. त्यामुळे मला वाटतं की मला त्यांच्या मनापासून खरं धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय शांतपणे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या भावना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर व्यवस्थितपणे जात आहेत. निश्चितपणे सरकार त्याचा आदर करील ही त्यांना मी आश्वासित करू इच्छितो. मात्र इतके हजारो लोक मुंबईला घेऊन जात असताना अवघ्या 5,000 लोकांनाच परवानगी दिली गेली आहे, ती कुठेतरी चुकीची गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या लोकांना ठेवायचं कुठे इतक्या हजारो लोकांना? नाही, म्हणून मी म्हटलं ना की न्यायालयाचा निर्णय आहे. परवानगी कुठे द्यायची, किती लोकांना परवानगी द्यायची. मला वाटतं त्या न्यायालयापुढे जर त्यांनी अर्ज केला आणि तो न्यायालयाने जर तसा निर्णय केला तर सरकारला विरोध करण्याचं कारण नाही ना. उदय सामंत आणि तुमची आज भेट होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जरांगे पाटलांची भेट होणार आहे अशी पण चर्चा आहे. उदय सामंतच्या त्यांच्याबरोबर माझं काल बोलणं झालं होतं, म्हणून मी म्हटलं की आता मी सगळ्या समिती सदस्यांशी बोलणार आहे आणि मग मंत्रिमंडळ उपसमितीच्या सगळ्या सदस्यांना आता मी विनंती करतोय मुंबईला येण्यासाठी. मग जरांगे पाटील ज्यावेळी वेळ देतील तर त्यांची ज्यावेळी भेटण्याची तयारी आता त्यांनी दर्शवलेली आहे, ती सकारात्मक बाब आहे. ती मला वाटतं एक ह्या चर्चेला पुढे घेऊन जाण्याकरता आता मार्ग दिसतोय मला, आणि त्याचा निश्चितपणे मला वाटतं समिती सदस्यांच्या समेत आम्हाला त्यांच्यावर चर्चा करायला आनंदच होईल. मुंबईला कधी जाणार आहात आणि आज दिवसभर तुम्ही मतदारसंघातच असणार? नाही, आता माझे मतदारसंघाचे कार्यक्रम ठरलेलेच आहेत. फक्त आता ही नवीन जी घटना दिसते समोर आलेली आणि सरकारशी ते चर्चा करायला केव्हाही तयार आहेत अशा प्रकारची भूमिका ते मांडतायत. मला वाटतं त्यांना प्रतिसाद दिलाच पाहिजे ना आपण. म्हणून आता समिती सदस्याची चर्चा करून आता आम्ही ठरवतोय आज भेटायचं का उद्या भेटायचं. त्याच्यात एकदा वेळ निश्चित झाल्यानंतर त्यांना
आम्ही कळू तसं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत, येऊ घातलेल्या आहेत. कुठेतरी हा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रकार दिसतोय, हा सगळा आंदोलन आणि हे त्याच दरम्यान हे सगळं केलं जातं. मला काही तसं राजकारण काही वाटत नाही आहे. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ह्या आंदोलनाचा काही संबंध नाही. कारण काय की हे आंदोलन आज सुरू नाही आहे, यापूर्वी ते सुरू होतं. काही कारणामुळं ते स्थगित झालं. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं आश्वासन, 10%ची झालेली कार्यवाही, 10% दिलेलं आरक्षण. त्यामुळे मला वाटतं नंतर ECBCच्या बाबतीमध्ये झालेला निर्णय, EWSच्या बाबतीमध्ये भारत सरकारने घेतलेला निर्णय, अशा सगळ्या अनुषंगिक बाबीमध्ये आता जो मुख्य मुद्दा जो आहे हैदराबाद गॅजेटरच्या संदर्भातला, तोच फक्त मला वाटतं मुद्दा महत्त्वाचा दिसतोय मला, की ज्यांच्यामध्ये जो न्यायमूर्ती शिंदे समितीसमोर प्रस्ताव आहे, पुन्हा मला वाटतं आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांना मी आज विनंती करणार आहे आणि शक्य असेल तर त्यांना मी चर्चेला त्यांना सुद्धा यावं आमच्या समेत अशी विनंती करणार. आरक्षणाची मर्यादा ठरलेली असताना कसं आरक्षण देणं शक्य आहे? हे ओबीसी वाले विरोध करत असताना ओबीसी मधून नाही, तर मग हा प्रश्न नेमका निकाली कसा निघू शकतो? असं आहे, आज मुद्दा ओबीसीच्या मध्ये आरक्षण देण्याचाच नाही आहे. मुद्दा काय आहे की हैदराबाद गॅजेटरमध्ये ज्यांचे दाखले जर असतील कुणबीचे, तर ते देण्याचा संबंध आहे. आता त्याला स्क्रुटिनी सुरू आहे, कारण ते निजाम स्टेटकडे होतं. मी महसूल मंत्री असताना मला आठवतं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी विशेष सूचना देऊन आमच्या विभागाचे प्रमुख सचिव त्यांना हैदराबादला पाठवलं होतं. एक महसूल विभागाची टीम हैदराबादमध्ये बसली. सगळे जुने कागदपत्र आम्ही उपलब्ध करून घेतले, आता जे नव्हते आपल्याकडे उपलब्ध नव्हते ते सगळे उपलब्ध झालेत. आता त्या जवळजवळ त्या सगळ्याची स्क्रुटिनी करावं लागेल आता. आणि ती स्क्रुटिनी करताना काय निकष असावेत, काय कोणतं धोरण घ्यावं, म्हणून ती न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती आहे. त्यामुळं सरकार जर भूमिका नकारात्मक असते तर आम्ही या इतकं पुढे गेलोच नसतो. जे 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात घडलं नाही, आरक्षण जे दिलेलं 16% जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं ते सुद्धा यांनी घालवलं आणि कुठल्या प्रकारची कार्यवाही झाली नाही. जी कारवाई झाली आरक्षणासंदर्भात ती मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर सुरू झाली परत पुन्हा एकदा. मला वाटतं मग आमच्या महायुती सरकार त्यासाठी आरक्षण देण्याच्या मुद्द्यासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे. जेव्हा जे काही आवश्यक पावलं उचलायची ते आम्ही उचलतोय आता. मात्र त्यांची प्रमुख मागणी हीच आहे की सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं आणि जे काही कागदपत्र सापडली आहेत त्या सगळ्यांचे जे नातेवाईक आहेत यांनाही ओबीसीचं आरक्षण दिलं जावं. असं आहे की म्हणून म्हटलं ना की सगळे सोयऱ्याचा मुद्दा वेगळा आहे. मुख्य हैदराबाद गॅजेटरचा मुद्दा एकदा सुटला मला वाटतं पुढचे मुद्दे मग आपोआपच त्याला सुटण्यामध्ये मदत होईल. एकनाथ शिंदेचं एकीकडे जरांगी कौतुक करतात, दुसरीकडे अजित पवारांचं करतात, म्हणून देवेंद्र फडणवीसावरच टीका टिप्पणी नाही, माझी जरांगे पाटलांना या निमित्तानं विनंती आहे की माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेलं 16% आरक्षण हे आतापर्यंत कोणत्याही मागच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही, ते त्यांनी करून दाखवलं. एवढे 58 मोर्चे राज्यभर निघाले, लक्षावधी आमचे मराठी बांधव रस्त्यावर होते, कुठे अनुचित प्रकार घडला नाही. अति शांतपणे आपले मोर्चे झाले आणि सरकारने सुद्धा त्यावेळी मोर्चा व्यवस्थितपणे हाताळले. आता 2.5 वर्षाच्या महाविकासामध्ये मी काल म्हटल्याप्रमाणे जिथे त्यांचे नेते शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, यांनी जे घालवलं आरक्षण त्याचं प्रायश्चित्त त्यांना करायला लावलं पाहिजे. देवेंद्रजीवर टीका करून आरक्षण मिळणार नाही आहे. विनाकारण ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फक्त प्रयत्न केलेले पण देऊ केलं, त्यांच्या विरुद्ध टीका करून काय साध्य करणार आपण?